चाल गड्या, आज मस्त घरी आहे आणि फुरसत बी आहे. तर आज हे चादरी सतरंजी ब्लँकेट धुवून धावून वाळू टाकून देतो. धुतो धुतो म्हणत होती पण राहिलेच धुवायचे. आज फुरसत आहे तर धुतो वाळू टाकतो. आणि हे गद्दे वाळवायचे होते ते यायले वाळू टाकतो उन्हात. आणि अजून पाऊस घेऊस येईन तर राहून जाईन धुवाचे. मग तसेचे तसेच ठेवा लागन 3-4 महिने. आणि अंगावरचे ना हातराचे पांघराचे तर चांगलेच पाहिजे साफसुथरे. नाही तर मग पाहुणे घेऊन येते तर चांगलं नाही वाटत, वास मारते. त्याच्यानं आज मस्त धुवून धावून मस्त वाळू टाकतो आणि मग घडी करून ठेवून देईन व्यवस्थित. बबितालाही म्हणतो लवकर लवकर कामं करून घे बाई आणि मग धुवू लागतो 2-4 चादरी. अव बबिता काय करून राहिली? काही नाही आहे, पाणी गरम करतो म्हटलं आंघोळीसाठी. गॅसवर पाणी गरम करतो बबिता, चूल काऊन नाही पेटवली बाहेर? आई काळ्याच तर नाही आहे, गेली होती मी चूल पेटवाले, काळ्याच नाही आहे. त्याच्या नाही मग गॅसवरच ठेवलं पाणी तपाले, काळ्या नाही आहे तर. मी म्हटलं आता ह्या दिवसात तर जास्त गरम पाणी पाहिजे नाही, थोडंसं तपवतो म्हटलं पाणी आणि करून घेतो आंघोळ. अमाय बाई पाय, काळाही संपल्या तरी नाव फिकर नाही ना यायले. आणि पावसाळ्यात काय पेटून मग काही समजतच नाही बापा यायचं. तरी मी विचारच करून राहिली ह्या 2-4 दिवसात म्हटलं जातो काड्याले. तर पाय बरं संपून गेल्या काड्या. आणि एक तर पावसाळ्याचे दिवस, मग पावसाळ्यात अन्न होते काय म्हटलं काड्या. ओले ओले होऊन जाते, मग भारी भारी ओझं लागते ना. आता तरी लय मोठ्या काड्या येऊन जाते डोक्यावर, मग तेवढेच काड्या नाही अन्न होत म्हटलं. हो नाही वावरात असं नाही काड्या धुऱ्या धाऱ्यानं. तर यायले सांगून द्या गण्याच्या बाबाले तोडताड करून ठेवून दे जा म्हणा. आणि मग बंडीत भरून आणता येते कधी. अहो आता तुला तर माहित आहे प्रकाशजवळ टाईमच नाही ना. टाईम कुठं आहे आता? यायले म्हणतो मी हे काय म्हणते प्रकाशचे बाबा तर त्यालेच न्या लागन. आई काय म्हणत होत्या म्हटलं आता? ते काय मी हे म्हणत होती, मी म्हटलं आज घरी आहे तर चादरी ब्लँकेट सतरंजी धुवून धावून वाळू टाकू म्हणत होती. पण आता तर काढा नाही आहे म्हणतं तर काढायला जा लागन. हा काय चादरी गिदरी धुवायच्या नाही तर धुवून टाकन नाही मी दुपारी कामं गिमं झाल्यावर. तर एक काम करत होतो, तू यानं जेवढे धुणं होईन तेवढे धुवून टाक जो हलके पतले. जे भारी भारी राहीन ते दोघी मिळून धुवून टाकू मग उद्या गिद्या. हो हो ठीक आहे ना, जे हलके हलके आहे ते धुवून धावून वाळू टाकून देईन मी. बरं चल बापा, आता यायले म्हणून पाहतो काय म्हणते येतं, नेतो त्याले वावरात. प्रकाशचे बाबा. बोल ना शांती, काय म्हणून राहिली? अहो म्हटलं काड्या संपले, आता काड्या नाही आहे पाणी तपवाले. तर म्हटलं काड्या जमा करा लागते आपल्याला. तर चालता म्हटलं आज वावरात आणि धुऱ्या धाऱ्यानं पाहून घेऊ मग. शांती म्हटलं आता हेच कामं राहिले काय माया मांग? काड्या नाही आहे तर काड्या आणू दे, तुराट्या नाही आहे तर तुराट्या आणू दे. तू यानं नाही होत काय म्हटलं अन्न? अमाय तर मग काय मला एकटीलाच पाहिजे काय बाप्पा गरम पाणी आंघोळ करायला? तुम्हाला नाही पाहिजे काय म्हटलं गरम पाणी? थंडा पाणी आंघोळ कर जा काय मग, काळ्या नाही राहणार तर. अहो आता म्हटलं माया मांग लय काम आहे वावरात. काल आता फणं वेचले तर ते जाडजूड करणं आहे, अजून धुरेदारे छाटणं आहे. तुला तर माहित आहे मग पावसाळ्यात किती बनचं बन होऊन जाते. त्याच्यानं म्हटलं धुरेदारे छाटछूट करून टाकतो आता. अहो तर करजा ना मग, मी काय नाही म्हणून राहिली काय. पण आजच्या दिवस वावरात चला ना. वावरातच तिकडच्या तिकडे धुऱ्या धाऱ्यानं पाहून घेऊ काड्या. अहो धुऱ्यादाऱ्यानं काळ्या नाही आहे म्हटलं, रायमुन्याचे झाडं झुडं हेच आहे तिथं. मग ते पेटवशील काय म्हटलं? काळ्यासाठी तर जंगलातच जायला लागन. तर एक काम करणं तर गावात पाहिनं 2-4 बाया आणि घेऊन जाय त्याइले. हो बायाच लावतो मी प्रत्येक कामासाठी. आता काड्या जमा करायला बी 2-4 बाया लावा लागन. आता आपण आहे ना 2 जण काड्या जमा करायला. मस्त जवळपास गेलो जंगलात, मस्त काड्या तोडताड करून ठेवणं होते बंडीत भर आणि मग बंडीत भरून आणणं होते. पण आता तेवढ्या कामासाठी तुम्ही मजूर लावायला लावता. तर शांती आता तू सांग, वावराचे कामं महत्वाचे नाही आहे काय? आता वावरातले कामं सोडून देऊ ना तुझ्या बरोबर काय काड्यात जमा करायला लागू काय मी? अमाय कशी बोलून राहिले तुम्ही? वावरातले कामं महत्वाचे नाही आहे काय मग काड्या जमा करायला लागू काय? तर म्हटलं 4 महिने पाणी तपवाले काड्या नाही पाहिजे काय? मग काय पेटवान म्हटलं तुम्ही पावसाळ्यात? अहो तर मी काय म्हणून राहिलो, काड्या लागते ना आपल्याला. तर तू 2-4 बाया घेऊन जा ना जंगलात. 2 दिवस जमा करून घे काड्या, 2 दिवसात तर होऊन जाते. घेऊन ये मस्त आणि बायकाच्या साथी बरोबर पोट्यात भरून ठेवून दे. बरं बरं राहू द्या, करतो मी करतो. तेवढं तर समजते मला कुठं ठेवलं पाहिजे ना काय ठेवलं पाहिजे. तर करा तुम्ही वावरातलेच कामं करा. मग पाणी तपवायला लाव जा ना, तेव्हा सांगन मी तुम्हाला. थंड्याच पाणीनं आंघोळ करायला लावतो. चाल बापा,
हे तर काही ऐकून नाही राहिले. आता मलाच गावात पाहा लागन 2-4 बाया घेऊन जातो बापा जंगलात. 2-4 दिवस गेली काळ्याले तर तसेच तर काळ्या जमा होऊन जाते. कायले बाया लावा लागते बिनाकामी, प्रत्येक कामाले पैसे देत बसा, पैसे देत बसा. अहो आशा, झालं काय म्हटलं लिप लाप करणं? झाले काय घरचे काम? लिप लाप काय राहू दे ना मग बाहेरचं. मी म्हटलं आणखी पाणी वाणी येईन तर आणखी मेहनत वाया जाईन. राहू द्या म्हटलं आता, मग पाहिन पोळ्या गिळ्या झाल्यावर. अमाय काहून मी न म्हटलं म्हणून? हो काकू, तुम्ही म्हणत होत्या ना त्या दिवशी पावसाळा लागते आणि काय तू बाहेरची सारून राहिली, त्याच्यानं म्हटलं राहू द्या. तुमचंही बरोबर आहे, त्याच्यानं राहू दिलं. मग घरातलं लिप लाप सारव सुरव केलं. मग हाव काय काहून काकू काय म्हणता? अहो म्हटलं काळ्याले चालतं काय? काळ्या नाही आहे बिचारे माया घरी, तर चालतं काय म्हटलं? 1-2 दिवस काळ्याले गेलं तर काळ्या होऊन जाईन म्हटलं आपल्याला बरसातीत पेटवाले, तर चालतं काय? हो काकू चालणं, माया घरी काळ्या नाही आहे. मला बी पाहिजे ना बापा काळ्या. जमलं मग आपण दोघी जणी झालो आता, अजून पाहू ना 2-3 आणि चाललं जाऊ मग काढायला. ठीक आहे ना काकू, म्हटलं आताच चाललं जाऊ मग सकाळून. हो सकाळून नाही तर काय मग दुपारी कुठं जातं बापा एवढ्या उन्हात, जंगलात जाणं तेवढ्या दुरून मोडी आणणं कुठं जमते. सकाळूनच बरं आहे ते थंड्या थंड्या पारगानं. आणि तिकडे मग 4 वाजता चाललं जाऊ. 4 वाजता जाऊ तर 6 वाजेपर्यंत वापस येतो मग. हो चाला ना मग, आता 8:30 वाजले. समजून जा आता निघाला आपण 8:45 वाजता तर 11 वाजेपर्यंत येऊन जातो घरी वापस. नाही तर काय मग, तर चालतं काय म्हटलं मग रुपाच्या घरी जाऊन पाहू, रुपाला घेऊन जाऊ आपल्या संग येईन तर. चाला ना मग. बरं चाल. अहो प्रीती काय करून राहिले? काही नाही शांता काकू, बोला ना काय म्हणता तुम्ही? अहो म्हटलं काळ्याले चालतं काय? काळ्याले जाऊन राहिलो आम्ही दोघी जणी, तर चालत असशील तर चाल बा. येईल ना काकू काळ्याले. किती वाजता चालले म्हटलं? जाऊ ना आता 15 मिनिटांना निघून जाऊ म्हटलं लवकर, मग दुपारून ऊन होते ना त्याच्यानं म्हटलं मग आताच चाललो जाऊ सकाळी सकाळी. एवढ्या लवकर काकू? माहिती काम असवायचं, दुपारून गेलो असतो मस्त 1-2 वाजता. नाही हो प्रीती, एवढ्या भर दुपारी जातं काय? किती ऊन राहते. आता जमते मस्त. आता चाललो जाऊ 9 वाजता, 11 नाही वाजत तर घरी येऊन जातो. मग तिकून आल्यावर कामं करतो ना, कोणते कामं करायचे आहेत मग दिवसभर कामं करत बस. आणि मग संध्याकाळी त्या पारगानं 4 वाजता चाललो जाऊ अजून काढायला. नाही तर काय मग प्रीती ताई, बरोबर आहे ना शांता काकूचं. सकाळी सकाळी मस्त काढायला जाणं होते. नाश्ता वाजता तर झालाच असेल ना आता? नाश्ता गिश्ता झाला, आपण स्वयंपाक घेवायचा आहे ना, आणि अजून झाडू पोछा हे ते कामं बाकीच आहे म्हणून म्हणत होती मी. तर करजो ना मग, तिकून आल्यावर काय घरचेच कामं करणे. चालतं काय मग चाललो जाऊ. बरं ठीक आहे ना, आता म्हणून राहिले तर येऊनच जातो तुमच्या संग. बरं ठीक आहे मग 10 मिनिटांना निघून जाऊ. मी आता रुपाच्या घरी जातो, रुपाले विचारतो काय म्हणते ते. तर ठीक आहे ना काकू, जा तुम्ही विचारून या, बहुतेक येईन ते बी. बरं जाऊन पाहतो मी. ये मग म्हटलं भेट तिकडे रस्त्यावर. ठीक आहे ना, चाल बाई आशा. हो काकू चाला ना. चाल बाबा, माईच्या लेकरायला अजून 1 वेळा नाश्ता करायला देऊन देतो, मग आणखी 11 वाजता भूक लागून जाईल द्यायला. किती वेळ लागते ना काय नाही. आता शांता काकू तर म्हणते 11 वाजता वापस येऊ. आता 11 वाजते का 12 वाजते? जंगलात गेल्यावर कुठं लवकर येणं होते. माईच्या लेकरायला बरोबर सांगून देतो, इथं नाश्ता आहे तिथं दूध आहे, म्हणजे बरोबर घेऊन खाते आणि पेते. चला मग मावशी, चाललं जाऊ म्हटलं पटकन. हो चाललं. तर मी काय म्हणतो, या मग तिकडे रस्त्यावर, तोपर्यंत मी बी घरी जातो आणि दोऱ्या गिऱ्या घेऊन येतो म्हटलं. बरं ठीक आहे ना, मी दोऱ्या गिऱ्या पाहतो आणि येतो मग. बरं लवकर ये जा, नाही तर इथंच टाईम लावशील तो. नाही मावशी, टाईम घेऊन नाही लावत, बॉटलभर पाणी घेतो आणि दोऱ्या गिऱ्या घेतो आणि येतो सरळ. बरं चाल बाबा, मी पटकन घरी जातो, मी दोऱ्या गिऱ्या पाहतो आणि येतो. हो जाय मग आशा, तू बी लवकर ये आणि मावशी तुम्ही बी लवकर या. हो माय अजून आलीच नाही शांता काकू. आपल्याला म्हणे 15 मिनिटात निघून जाऊ आणि येवाचा पत्ता नाही बाबा. येतच असन प्रीतीताई, रस्त्यानं गी असन. हे पाय प्रीतीताई येऊन राहिले शांता काकू. मी म्हणून राहिली ना रस्त्यानंच असन म्हणून. हे पाय दिसली तुम्हाला? हो दिसली ना दिसली. माय लय वेळचे आले काय हो तुम्ही? जास्त वेळ नाही झाला काकू, 5 मिनिट झाले. हा काय, चला मग जाऊ. काय करत होत्या काकू घरी? काही नाही हो, हे पोट्ट आहे ना माईचं मागं लागते. ह्या वय गण्या मागं लागला होता, मी येतो आजी. लेकरायले कुठं नेणं परवडते काय जंगलात? आपणच तर थकून जातो. आणि लेकरायले कुठं नेतं म्हटलं तेवढ्या दूर. दिले त्याला सपाटे तर हाय तो आता घरी रडत.
हा काय बरं चला मग चाललो जाऊ आता पटकन. हो हो. अहो प्रीती इथंच करू म्हटलं काळ्या जवळपास. हो काकू इथंच करू ना जवळपास काळ्या. घ्या मग इथंच म्हटलं दोऱ्यादारा ठेवा. हो हो. अन म्हटलं इच्छा इथंच काळ्या कर जा. जास्त दूर नका जाऊ नाही तर मग आवाज द्या लागन कुठं गेल्या आणि कुठं गेल्या. नाही नाही काकू जास्त दूरगीर नाही जात इच्छा इथंच काळ्या करू. बरं घ्या मग करा. कुठं गेल्या गड्या ह्या पुरी टाकलं काय मला एकटीला इकडे जंगलात. हो प्रीती कुणीकडे आहे हो तुम्ही. काकू इथंच आहे म्हटलं आम्ही. बरं बरं करा काळ्या हाय काय म्हटलं तिकडे. हो काकू आहे ना या ना इकडे तुम्ही बी तिकडे काळ्या नसन तर आहे ना इकडे बी काळ्या आहे. करा इच्छा इथं कर जा जास्त दूर नका जाऊ नाही तर टाकान मला एकटीले. नाही नाही काकू नाही टाकत तुम्हाला इथंच आहे म्हटलं आम्ही. आशा बी इथंच आहे माझ्याजवळ. बरं बरं ठीक आहे आवाज दे जा. आणि हे रुपा कुठे आहे रुपाले आवाज द्या नाही तर जाईन तिकडे समोर समोर. आपल्याला ढुंढा लागन मग नाही काकू आरपली गिरपली तर. नाही तर काय मग आवाज द्या म्हटलं रुपाले उठाय काय आहे तर. जास्त दूर नको जाऊ म्हणा इच्छा इथं काळ्या कर म्हणा जवळपास. हो हो देतो ना आवाज. रुपा अ रुपा गेली काय बापा दूर. अ रुपा काय झाल्या काय म्हटलं काळ्या. हो हो झाल्या ना काळ्या तुमच्या झाल्या काय. हो हो आमच्या झाल्या ये म्हटलं मग इकडे मोडी गिडी बांधून घेऊ. हो हो या ना तुम्ही इकडे या म्हटलं आपल्या दोऱ्या ठेवल्या आहेत तिथं. हो हो येतो. आशा झाल्या ना काळ्या. हो झाल्या ना चालायचं काय म्हटलं आता. हो हो चाल ना लय वेळ झाला बापा किती वाजले ना काय वाजले तर घड्याळ बी नाही आहे. बरं चला मग. बाई रुपा चालायचं म्हटलं आता झाले ना मोळे गिड्या बांधून. हो मावशी चालायचं ना आता चालायचं नाही तर काय मग ऊन होते ना मग. हो चला बाबा लय टाइम झाला ना किती वाजले तर 11 11:30 झाले असन. घरी जायपर्यंत 12 12:30 वाजतेस. 12:30 काय आरामात वाजते काकू. आता अर्ध्या घंट्यात थोडी पोचायचं राहिलं आपण. अर्धा घंटा जास्त लागन ना. हो हो अर्धा घंटा तर जास्त लागनच. 1 वाजेपर्यंत पोहोचतो. लय दूर आलो बाबा. घ्या मग म्हटलं उचला आपापली मोडी आणि चला. प्रीती ताई मले मोडी उचलून द्या जाबा हात लाव जा म्हटलं मायानं काही उचलणं नाही होत. बरं बरं घ्या एकीमेकीले हात लावा उचलून द्या आणि चला मग. हो हो. रुपा जमलं म्हटलं. थांबा ना प्रीती ताई थांबा बरोबर करून द्या म्हटलं सामोरच झाली मोडी. घे घे पाय मग हिशोबानं घे बरोबर घे म्हटलं डोक्यावर. पाय जर रुपा बरोबर ठेव म्हटलं लय दूर जा लागते. हो मावशी मागच करा मावशी थोडस. बरं जमलं मावशी जमलं आता. बरं बरं होय मग तू सामोर होय येतोच आम्ही तुझ्या मांग. चाला ना आता संग मंगत चालू म्हटलं. घ्या उचलून घ्या तुम्ही आणि एक काय ना निघू मग. चाललं तू आलोच आम्ही तुझ्या मांग. आता काय लय टाइम आहे काय मावशी चालायचं काय मग आता. हो हो चाल ना बाई रुपा चल चल होय म्हटलं आता समोर. बरं ठीक आहे ना बरोबर येता म्हटलं नाही तर पाय गी अटकून कुठं पडान. नाही हो बरोबर येतो ना हिशोबानच पाय टाकतो मी गती गती. बरं या मग. प्रीती नाही आशा ये म्हटलं बरोबर नाही तर राहशील मागच्या माग. नाही नाही काकू तुमच्याच माग आहे ना मी तुमच्याच माग येतो म्हटलं. हा तुम्ही तुमच्याच माग आली मी. हो ये मग. शांता काकू बरोबर पाहिजे म्हटलं उतार जागा आहे. हो हो चालतो ना मी बरोबर चालतो. तुम्ही बी पाहिजे बरोबर नाही तर पाय गी घसरून पळान. नाही बरोबरच चालतो ना आरामात उतरतो तू. हो हो मी तर आरामातच उतरून राहिले. शांता मावशी थांबता का इथंच. थांबा ना थोडा वेळ. हो शांता काकू थकली बापा मी बी. थांबा म्हटलं 5-10 मिनिट आणि जाऊ मग. डोकं तर डोकं लय दुखलं बापा एवढं मोठं ओझं आणून. हो हो थांबा बापा मी लय थकली चालू. आशा बी लय मांग आहे तिला येऊ द्या म्हटलं नाही काय. हो हो ठेवा ना मग झाडाखालीच मोडी ठेवा म्हटलं 5-10 मिनिट बसा मग जाऊ. आता काय गाव जवळच आहे ना 10 मिनिटात पोहोचतोच आपण गावात. ठीक आहे ना बसा मग लेकाले पाणी वाणी पिऊन घ्या. हो हो ये व बाई आशा ये आरामात ये थांबतो आम्ही. हो काकू येऊनच राहिली मी. हो हो ये लेकाले बसू इथं 5-10 मिनिट आणि मग जाऊ. थकली काय आशा. हो ना शांता काकू थकली ना बापा. किती दूर गेलो होतो आपण जवळ म्हणता 1-1.5 कोसावर गेलो असन. नाही तर काय लय दूर गेलो होतो बापा. आता त्या पारगानं नाही जाऊ एवढ्या दूर. इच्छा इथंच करू जवळपास. बरं ठेव ना मग खाली मोडी ठेव म्हटलं आणि बस थोडीशी. हो काकू चला मग मित्रांनो आम्ही 5-10 मिनिट बसतो बा मग जातो घरी. सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटू नवीन भागात सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद.